बसू गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे रक्षाबंधन. आजचा ब्लॉग तुम्हाला रक्षाबंधनचा बघायला भेटणार आहे. तर दिवसभर काय काय होतंय आणि आज कशी रक्षाबंधन साजरी जाते. आज माझा भाऊ येणार आहे आणि माझी नणंद येणार आहे. तर आम्ही कशी रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो हे तुम्ही या ब्लॉग मध्ये बघा. चला कंटिन्यू करू ब्लॉग. चला तर आज रक्षाबंधन म्हटलं चला तर आज बर्गर बनवूया. त्यांनी बर्गर बनवणार आहे. संध्याकाळी भाऊ आल्यावर मग त्यांना बर्गर टेस्ट करायला लावणार आहे. तेच म्हणजे काय बनवू खायला म्हणून बर्गर बनवणार आहे. तर चला बर्गरचं काय काय मला आता ह्यांनी सामान आणून दिलंय. काय काय बन आणून दिले, चीज स्लाइस आणा म्हटलं होतं आणि त्यांनी कसं टाकू बरं मी बर्गर काय जुगाड करू ह्याचा. आणि सॉस आणि मेयोनीज थोडं बर्गरचं सामान आणले. म्हटलं त्याला बर्गर बनवू. बर्गर संध्याकाळी बनवणार आहे. बस आता चालू करणार आहे बनवायला. पण बनवता बनवताच मला संध्याकाळी होणार आहे. आता 2 वाजून गेले. त्याला आता तयारी केली तर कुठते लवकर थोडा राडा पडलाय कट्ट्यावर, तो आवरून घेते आणि मग लागते बर्गर बनवायला. गहू भिजवून ठेवले. खीर बनवणार आहे गव्हाची. मी आता बर्गरची टिक्की बनवण्यासाठी बटाटे शिजायला टाकते पहिलं. सॉरी, कट करायचे. कट करून आधी आता बनवायला घेतलं तर संध्याकाळपर्यंत होईल, नाही तर मला खूप वेळ लागेल. संध्याकाळी मग सगळे येणार राखी बांधायला, तर तेव्हा मला आवरायला वेळ भेटणार नाही. त्यामुळे आता सुरुवात करते. तर मी इथं भाज्या कापून घेतलेल्या आहेत. बीन्स, कांदा, गार्लिक आणि कोथिंबीर आणि शिमला मिरची थोडी कापून अशा भाज्या ठेवलेल्या आहेत टिक्की बनवण्यासाठी. तर चला मग आता आपण टिक्की बनवायला घेऊया. तर संध्याकाळचे 4 वाजले होते आणि खूप भूक लागली होती. टिक्की बनवता बनवता कधी 4 वाजले कळलंच नाही आणि भूक लागली होती. त्यासाठी मग मी थोडीशी मला मॅगी बनवली खायला. म्हटलं थोडी छोटी मोठी भूक आपली जाण, मॅगी बनवली. आणि बाहेर मस्त असं रिमझिम पाऊस पडत होता. मोठा पाऊस नव्हता पण छान असा रिमझिम बारीक बारीक पाऊस पडत होता आणि त्यात गरम गरम मॅगी खायची. म्हटलं लय मजा. आणि मला मॅगी खूप खूप आवडती, त्यामुळे म्हटलं चला थोडीशी मॅगी बनवून घेऊया आणि मॅगी खाऊया. आणि त्यानंतर ना इकडे टिक्की बी तयार झाली. टिक्की बी बनवून घेतली मी. खूप उशीर झाला होता, माझी गडबड चालू होती आणि ते टिक्की बनवून घेतली. आणि पाऊस पण चालू होता बाहेर आणि म्हटलं थोडा चहा करून घ्यावं. मग टिक्की गार व्हायला ठेवली होती तवर तर म्हटलं गरम गरम चहा प्यावं. मॅगी खाऊन घाला मग थोडासा चहा पिला, तरी काळाच पिला. संध्याकाळची वेळ झाली होती. ननंदबाई पण आल्या होत्या त्यांच्या भावाला राखी बांधण्यासाठी. आणि इथं मला त्यांना व्हिडिओ काढताना लाज वाटत होती रिव्ह्यू घ्यायला, पण कसं बसं मी त्यांचा रिव्ह्यू घेतला. त्यांना पहिला बर्गर खायला दिला आणि त्यांनी रिव्ह्यू बी सांगितला, पण माझा माईक बंद होता. मला कळलाच ना माझा माईक बंद आणि खूप थकले होते मी, त्यामुळं माईकच चालू करायचं राहिला नाही. माईक बंद होता. भाऊजींना पण खूप आवडला बर्गर आणि त्यांना माझ्या हातचा बर्गर आवडतोच, पण ह्या टायमाला एवढा बी खास झाला नव्हता, पण त्यांना आवडला. तर मी खूप गडबडीत केला होता, पण त्यांना आवडला. पण माझा माईक बंद असल्यामुळं त्यांचा आवाजच रेकॉर्ड झाला नाही. आणि इकडं सासूबाईंना पण दिला ताईंनी आणि सासूबाईंनी बी खाल्ला. सासूबाईंना पण आवडला. ते कधी खात नाही अशा गोष्टी, पण त्यांनी खाल्ला. आणि त्यात माझं काय झालं होतं, माझ्याकडनं बन करपले गेले होते. इतकी गडबड उडाली होती. 7-8 वाजले होते आणि थोडासा बन बी करपला होता, पण छान झालं होतं टेस्टला वगैरे. आणि सासूबाई तर कधी खात नाही, पण तरी त्यांनी सुद्धा खाल्ला आणि त्यांनी बी
चांगला झाला असं सांगितलं आणि त्यांना बी आवडला. तर ह्यांना बर्गर दिला खायला, तर ह्यांना ते बर्गर वगैरे तशा गोष्टी आवडत नाही. हे वडापाववाली माणसं आहेत असे मी त्यांना चिडवत होते. आणि संध्याकाळची वेळ झाली, आम्ही दोघं बी तयार झालो रक्षाबंधनसाठी. मी बी तयार झाले, हे बी तयार झाले. खूप उशीर झाला होता. दोघं तयार झाले, पटकन थोडी शिकली बी. आम्ही दोघं कसे दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे नंदबाईंनी चालू केलं होत्या राख्या बांधायला. आणि माझ्या माईकला काय झालं होतं काय माहिती, माझा माईकच बंद पडला होता, त्यामुळे मी मध्ये मध्ये व्हॉइस ओव्हर करते. आणि काय रे हर्षा व्हिडिओ चालू ओके ती पिशवी नाही काय मी घालतोय श्रावण नाही आला का फोटो काढला का नाही नाटकर त्याचे मोकळं कसं ठेवायचं नाही. उद्या एक नारळ पाणी आणून दे, त्याची गरज आहे ना. ते नारळ पाणी आणून दे. घेऊ 50 2 घेत याकडनं. त्यात पाणी नाही लय पाणी नाही लय आमचं भाऊबीज बघा आपलं सॉरी रक्षाबंधन. आता तिने हा म्हणलं पाठवा तसं 5 मिनिटं. राखी नाही बांधली तर गिफ्ट असं काढा. व्हिडिओ 2 मिनिटं फोन केला असता. फोटोग्राफरच आहे की कोण नाताच्या सगळ्यांच्यात म्हणजे अजून तुझी बांधून नाही खाली बाई. कुठे बांधली पहिली दिले त्याच्यावर कुंकू तरी ही लावलं का ग लेकराला माझ्या लावलं नाही दिसत ती त्याच्यावर लाव की सोडून दे सोडून दे माझे मागा मागा नंबर असतो पुढे नसतो तिथून पहिला काउंट यायचे रे पळत पळत सगळ्यांना राखायची बंदी पण बांधायची. आता मी कशी म्हणत दोन्ही चालायचे 4 झालेत. यार बघ की लगा फोटो बिटो काढू की लगा. ती मूर्ती दिसत नाही. सातारचा आहे तो. राखी बाजू झाली असेल ना. नाही म्हणजे सकाळी सकाळी झोपू का उठू तिकडे जायचं ग वडापावला. अशा गाडी चालवत कोणला चालवत मग अशा प्रकारे आमची रक्षाबंधन साजरी झाली आहे ना. आम्ही खूप उशीर झाला होता. मग आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं. मग आम्ही सगळं हॉटेलमध्ये बाहेर जेवायला आले. माझे सासरे माझे भाऊ बी आले. मग आम्ही आमच्या इथं घरापाशीच म्हणजे थोडंसं लांब तिथं हॉटेलमध्ये जेवायला आलो. खूप मस्त हॉटेल आहे, नवीनच झाले, खूप मस्त हॉटेल आहे. आम्ही सगळे तिथं जेवणासाठी
प्रकारे आम्ही ऑर्डर वगैरे दिली, जेवण वगैरे आलं आणि सगळ्यांनी एकत्र बसून खूप भारी म्हणजे जेवण बी भारी होतं आणि खूप छान जेवलो. आणि ह्या वेळेची रक्षाबंधन खूप भारी झाली, सगळे एकत्र होतो मस्त. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तो खूप कॉमेडी आहे, ते बघा. घरचं झोका नाही तुटलं तर इथे खाली हळू खेळ तो नाजूक आहे. पप्पांना बोलो, पप्पांना बोलो. पप्पांना बोलो. कसं आहे मी? अगं मम्मी हे किती हसायला लागलं तुला माहितीये? पप्पांना बोलो. कसं खेळायचंय? आतोच. बस वरच जाऊन बसा. सोडा सोडा, अहो जावा ना मदतीला. नाही नाही येऊ दे तिला खाली. कुठेतरी बाबांनी वर बसवलं. चालू केलं का? काष्ट घातलाय मग तू तर. कष्ट घालून. आता कळलं वजन कोणाचं जास्त. बरं वर नेतं आता. उतर चला. बस झालं आता. काय असं करू? आता काय बोलतो, माझं वजन पण जास्त आहे. अरे 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 आपल्या पप्पांना वेळ मला घ्यायला पाहिजे. हा मी जायला वर. आता वर हॉटेलवाले म्हणतील बारकांसाठी बनवलं का हॉटेलसाठी. ते बाहेर गोल गोल फिरायचं नसतं त्यात.